नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 309. प्रकरण चाललंय 58, वेली क अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 4 ते 6. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. अंगणी बेली आकाशी फल अनब्यावर कादूज ससा सिंग की धुन हडी रमे बांझ कापू. अंगणी बेली आकाशी फल अनब्यावर कादूज ससा सिंग की धुन हडी रमे बांझ कापू. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. अणब्यावर, अणब्यावर म्हणजे व्यायलेली. धुनहडी, धुनहडी म्हणजे धनुष्य. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की जणू काही न व्यायलेल्या गायीचं दूध काढणं, सशाच्या शिंगापासून धनुष्य बनवणं किंवा वांज स्त्रीच्या मुलाबरोबर खेळणं या गोष्टींप्रमाणे संसाराच्या प्रांगणात मायारूपी वेल पसरलेली आहे, परंतु तिला फळ आकाशात लागतं. उलट बांसी स्वरूपाची ही साखी आहे. खरी वेल असेल तर ती पृथ्वीवर पसरेल आणि तिला फळही लागेल, पण ही मायारूपी वेल आहे. माया म्हणजे जी नाही ती. मायेला वास्तविक अस्तित्वच नाहीये आणि नसूनही ती भासते. एरवी वेल कापली की ती मरून जाते, मग तिला फळ लागणार तरी कसं? पण ही मायारूपी वेल मात्र कापली, नष्ट केली की तिला फळ लागतं आणि ते फळ सुद्धा आकाशात, आकाशात म्हणजे चिदाकाशात प्राप्त होतं. योगी जनांची जागृत झालेली कुंडलिनी चिदाकाशात संचार करते आणि परमात्म्याशी एकरूप होते. न व्यायलेल्या गायीचं दूध पिणं, सशाच्या शिंगापासून धनुष्य बनवणं, वांझेच्या मुलाने खेळणं या गोष्टी जशा अशक्य वाटतात ना, तशीच ही गोष्ट पण अशक्य वाटेल. परंतु त्रिगुणात्मक मायेचा स्वामी असलेल्या प्रभूचा महिमाच असा आहे की मायारूपी वेल कापली तरच तिला मोक्षरूपी फळ लागतं आणि तेही आकाशात म्हणजे चिदाकाशात. साधक परमात्म्याशी एकरूप होतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. वेलांगणी फल आकाशी दूध वांझ गाईचे धनुष्य सशाच्या शिंगाचे अन खेळे मूल वांझेचे. वेलांगणी फल आकाशी दूध वांझ गाईचे धनुष्य सशाच्या शिंगाचे अन खेळे मूल वांझेचे. पुढचा दोहा ऐकूयात, 5वा. कबीर कडवी बेलडी कडवा ही फल होई साधनाव तब पाइये बेली बिछोहा होई. कबीर कडवी बेलडी कडवा ही फल होई साधनाव तब पाइये बेली बिछोहा होई. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की ही वेल कडू आहे, याचं फळही कडूच आहे. जेव्हा या मायारूपी वेलीचा संबंध सुटेल त्यावेळी साधक भगवंतांचं नामस्मरण करू शकतो. मायारूपी वेल कडू आहे. कडू कारल्याच्या वेलीला कडू कारलंच लागणार ना हो. तसंच या मायावेलीचं फळही कडूच असणार आहे. पण सामान्य मनुष्य या मायारूपी वेलीला गोड फळ लागेल म्हणून वाट पाहत बसतो. ही मायावेल जीवाला आपल्या जाळ्यात गोवते
आणि प्रभू भेटीचा मार्ग मात्र अडवून ठेवते. जेव्हा हे मायाजाल नाहीसं होईल, ही मायारूपी वेल कापून टाकली जाईल, त्याच वेळी प्रभू भेटीचा मार्ग खुला होईल. ओठी भगवंतांचं नावस्वरूप म्हणजेच होडी स्वरूप असणारं नाव येईल आणि साधक परमात्म्याशी एकरूप होऊ शकेल. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूया. मायावेली ही तर कडवी, कडू फळ लागे ती जसे, लागे मुक्ती फळ गोड ते, वेल कापल्यावरती. मायावेली ही तर कडवी, कडू फळ लागे ती जसे, लागे मुक्ती फळ गोड ते, वेल कापल्यावरती. पुढचा दोहा 6वा ऐकूयात. सिंधवे तब क्या भया, चहुदिसी फूटी बास, अजहु बीज अंकुर है, भी उगण की आस. सिंधवे तब क्या भया, चहुदिसी फूटी बास, अजहु बीज अंकुर है, भी उगण की आस. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. सिंध, सिंध म्हणजे साधू. बास, बास म्हणजे सुगंध किंवा प्रसिद्धी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. साधू झालास आणि चारही दिशांना प्रसिद्धी पावलास म्हणून काय झालं? आजही मायावेलीचं बीज शेष आहेच, ते अजूनही उगवू शकतं. साधकाने किती सावध राहायला हवं ते कबीर सांगतायत. मायेचा पाश तोडून मनुष्य जरी साधू बनला, विरक्त म्हणून त्याची प्रसिद्धी जरी झाली, तरीही तो पुन्हा केव्हा मायेच्या जाळ्यात अडकेल हे काही सांगता येत नाही. गवत कापून टाकल्यामुळे नष्ट झालं असं जरी वाटत असेल, तरी पावसाची सर येतात पुन्हा ते उगवतच ना. तसंच ही मायावेल पुन्हा अंकुरित होते. तेव्हा साधकाने आपण मायेच्या जाळ्यात अडकणार नाही यासाठी क्षणोक्षणी स्वतःवर पहारा ठेवूनच बसायला हवं. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. साधू झाला ख्याती पावला, चारी दिशांना जरी हे, मायेचे बीज सूक्ष्म रे, उगवेल ते कधीही. साधू झाला ख्याती पावला, चारी दिशांना जरी हे, मायेचे बीज सूक्ष्म रे, उगवेल ते कधीही.